एकीकडे जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणं आणि अधिकृत घोषणा होणं बाकी असतानाच प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबाबत सुरुवातीला काहीशी नकारात्मक असलेली काँग्रेस आता बदललेली आहे। काँग्रेस नेत्यांचा सूरही बदललाय। भाजप विरोधात लढणाऱ्यांना सोबत घेऊ, वंचितबाबत काँग्रेस सकारात्मक आहे, पक्षाच्या हायकमांडशी चर्चा करू असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। तर मतविभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांनी इंडिया आघाडीत यावं, त्यांना कोणतीही अडचण राहणार नाही असं महत्त्वाचं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलंय। उद्या दिल्लीत आहे पवार साहेबांचा हा मेसेज मी उद्या आदरणीय खरगे साहेबांनाही देणार, आदरणीय राहुलजींना पण देणार आणि त्या पद्धतीची त्या ठिकाणी मीटिंग करून आम्ही सकारात्मक, आम्ही कुठेही जे कोणी बीजेपीच्या विरोधात आमच्यासोबत यायला तयार असेल त्यांना सोबत घेऊन चालणं ही काँग्रेसची भूमिका आहे। आम्ही सकारात्मक 2014 मध्ये 33% मतांच्या त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि त्यांची आघाडी सत्तेत आली आणि 19ला फार काही बदल झालेला नाही, तरीही सगळ्या विरोधकांची मोड बांधणं आणि ते 2%, 5% जी काही मतं आहेत त्यांची 5% आहे, 7% आहे, या सगळ्यांना एकच सूत्रात आणणं आणि सामोरं जाणं हे आम्ही ठरवलं आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकरजींनाही आमची विनंती असणार आहे की तुम्ही सुद्धा सोबत यावं आणि इंडियाची भक्कम आघाडी होईल, आमची नम्रपणे विनंती असणार आहे आणि त्यांना सोबत घेण्यामध्ये कुठेही अडचण असणार नाही। एकीकडे काँग्रेस नेते वंचितबाबतचा सूर त्यांचा बदललेला दिसतोय, तर दुसरीकडे काँग्रेसनं बिहारमध्ये जास्तीत जास्त 5 जागा लढवल्या पाहिजेत। त्यांनी मोठा भाऊ असण्याचा ॲटिट्यूड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभवाला प्राधान्य द्यावं असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिलाय। आघाडीला मोदींचा पराभव करायचा असेल तर काँग्रेसनं बिहारमध्ये 5 पेक्षा जास्त जागा लढवू नयेत असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला। एकीकडे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत सामील होत आहेत, तर दुसरीकडे त्यांनी बिहारबाबत सुद्धा काँग्रेसला सल्ला दिलाय। काय ट्विट केले प्रकाश आंबेडकरांनी आपण पाहूयात। काँग्रेसनं बिहारमध्ये जास्तीत जास्त 5 जागा लढवल्या पाहिजेत असं प्रकाश आंबेडकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। काँग्रेसनं मोठा भाऊ असण्याचं ॲटिट्यूड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभवाला प्राधान्य द्यावं असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिलाय।